हर्षभरीत होते. माता गणेश, अरे प्रत्येक पुत्राचं कर्तव्य आहे. आई बापाची इच्छा पूर्ण करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. अरे पूत नावाच्या नरकातून जी व्यक्ती आई बापाला उत्तंग शिखरावर नेऊन ठेवते, ज्याच्या सुकर्मामुळं या विश्वात आई बापाचं नाव सत्कीर्तीला पात्र ठरतं, तो म्हणजे सुपुत्र होय. आपल्या आई बापाच्या नेत्रात आपल्या बद्दल असलेली माया ममता वात्सल्य पाहिलं, मग अगुणित झालं, आनंदात विगळीत होतोय. अर्थात याच विश्वाचा ठाई अखिल विश्वाचा चित्रपट प्रत्येक माता आपल्या पुत्राला दाखवत असते. नक्की. पण याच विश्वाच्या ठाई ए पिता पितृभक्ताः यः पिता यस्तु पोषकः तन्मित्र विश्वासः सह भार्या निर्वंते. या विश्वाच्या ठाई मात्या पित्याने केलेल्या संस्काराचं अवलोकन जो पुत्र जीवनात करतो तोच खरा पुत्र होय. अगदी त्याचप्रमाणे आतापर्यंत मात्या पित्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही दोघेही वावरतो. माता गणेश, अरे स्वतःच्या इच्छाकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक मानव प्राणी देव देवतांसमोर नवस करतात. पण या विश्वाच्या पाठीवर अशा दोन देवता आहेत ज्यांच्या जवळ नवस न करता इच्छा पूर्ती करतात, ती म्हणजे आईबाप होय. या विश्वाच्या पाठीवर देव देवतांना बोलू की येऊ कोणी म्हणून ज्या देवतांनी आई बाबाची निर्मिती केली, अशा विश्वाच्या पाठीवर सर्वात महत्वाचं काय? आई म्हणजे घराचं मांगल्य, तर बाप म्हणजे घराचं अस्तित्व. आणि त्या अस्तित्व टिकून ठेवण्याचं कार्य आम्ही दोन्ही बराटे तत्पर होतो. याच विश्वाच्या ठाई ज्या ओंकारापासून अखिल विश्वाची निर्मिती झाली. नक्की. आणि अखिल विश्वाची निर्मिती होऊन ज्या आमच्या पिताश्रीनी या अखिल विश्वाची संहार करते देवता म्हणून ओळखली. आणि याच योगे करून थोडक्यातच काय, एका स्कंदापासून निर्मिती तीच दुसऱ्या स्कंदापासून येऊन स्थिर झाली. अर्थात भ्राता मातृ पितृदेवतेचा शिवाणी मंगलत्रेचा आशीर्वाद घेतला, समवेत शिवगण सत्ता होते. पण या कैलासाच्या पायथ्यापर्यंत आमचं येणं झालंय. पहा रे, चारी बाजूला पहा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा जप होतोय. पण केवळ तुझं आणि माझं हितगुज हे क्वचितच केव्हा तरी होत. आज योगायोगानं तुझी माझी ग्रंथिका झाली आहे, मग काही क्षण हितगुज करणं गरजेचं नाही का? आणि हीच हितगुज आज दोघेही बंधू एकाच ठिकाणी